उरुण ईश्वरपूर. काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्दप्रयोग करण्यात आल्याच्या निषेधार्थ उरुण ईश्वरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. या प्रकरणाचा निषेध करत कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांचा अवमान करणारी भाषा कोणत्याही राजकीय पक्षाने वापरणे अयोग्य असून अशा प्रकारच्या वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र निषेध केला. संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. राज्यभर या प्रकरणावरून संताप व्यक्त केला जात असून त्याच पार्श्वभूमीवर उरुण ईश्वरपूर येथेही निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी अशा प्रकारच्या आक्षेपार्ह आणि महिलांचा अवमान करणाऱ्या भाषेचा निषेध करत राजकारणात सभ्य आणि सुसंस्कृत भाषेचा वापर करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. उपमुख्यमंत्री, महिला उपमुख्यमंत्री हे अतिशय मानाचं स्थान महिला पहिल्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याविषयी राष्ट्रीय काँग्रेसच्या काही नेत्यांनी चुकीचे आणि आक्षेपार्ह असे शब्द या 2-3 दिवसापूर्वी वापरलेले आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष आदरणीय केदार पाटील दादा व वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी निषेध करण्यासाठी आज इथे आम्ही सगळे जमा झालेलो. खरं बघायला गेलं तर महाराष्ट्राची किंवा भारताची संस्कृती खूप वेगळी आहे. आपल्या संस्कृतीमध्ये महिलांना अतिशय मोठं स्थान दिलं गेलेलं आहे. महिलांचा दर्जा अतिशय मोठा आहे आणि त्या पद्धतीनं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात देखील आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महिलांनाही स्थान दिलं गेलेलं आहे. सुनेत्रा वहिनीच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर ज्या पार्श्वभूमीमध्ये सुनेत्रा वहिनींनी हे इतकं महाराष्ट्राचं पहिल्या उपमुख्यमंत्री पदाचं पद स्वीकारलंय, त्यांच्या पाठीमागं त्यावेळी असणारा दुःखाचा डोंगर, राजकीय सार्वजनिक ठिकाणी आयुष्यामध्ये आलेले त्यांना प्रसंग, घरातला एखादा कर्तृत्ववान पुरुष गेल्यानंतर येणारी जबाबदारी काय असते की या महिलेने अतिशय सक्षमपणे सांभाळली, पेलली आणि त्या महाराष्ट्रातल्या महिला सबलीकरणासाठी, त्यांच्या विकासासाठी, उन्नतीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. खरं बघायला गेलं तर राष्ट्रीय काँग्रेसची पण परंपरा, संस्कृती तशी खूप चांगली आहे, परंतु त्यांच्याही पक्षामध्ये नेहमी महिलांना स्थान चांगल्या पद्धतीने दिले गेलेले आहेत. परंतु काही अशा औपचारिक दिवाळखोरीमुळं पक्षाची बदनामी त्यांच्या होतीये. त्यामुळं आमची सगळ्यांचीच विनंती त्यांच्या पक्षाला सुद्धा राहील की अशा नेत्यांना त्यांनी माफी मागायला लावली पाहिजे आणि आम्ही सर्वजण आज इथं हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध करतो आणि मी थांबतो. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री व आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल प्रदेश काँग्रेस कार्यालयाने जे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे आणि त्याची पाठराखण प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. खरं तर महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय सुनेत्राताईंनी कारभार हाती घेतला त्यावेळी दुर्दैवानं दादांचं आकस्मिक निधन झालेलं. दादांच्या अकाली जाण्यानं जो दुःखाचा डोंगर होता तो बाजूला ठेवून ताईंनी पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी, महाराष्ट्राचं नेतृत्व स्वीकारलं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांना नेतृत्व दिलं. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या आणि आम्हा कार्यकर्त्यांना पोरके होऊ दिले नाही. असं असताना
अतिशय हीन दर्जाचा विचार घेऊन काँग्रेस पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्याबद्दल अवमानजनक विधान केलेलं आहे. त्या विधानाचा जाहीर हा निषेध असलाच पाहिजे. आणि तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इथून जोपर्यंत माफीनामा येत नाही, जोपर्यंत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माफी मागत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन चालू ठेवू. असं कोणी समजायचं काम नाही. दादांच्या माघारी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा पोरका झालाय किंवा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या मागे कोण नाहीये. आमच्या नेत्या आदरणीय सुनेत्राताई ह्या आमच्या मागे उभ्या आहेत आणि आम्ही सर्व कार्यकर्ते आदरणीय सुनेत्राताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. आमच्या नेतृत्वाला कुठल्याही प्रकारचं कुठल्याही पद्धतीचं बेट लावलेलं आम्हाला खपणार नाही. खरं तर आपल्या स्वतंत्र कार्यशैलीतून गेली 6 महिने या महाराष्ट्राला नेतृत्व दिलेलं आहे, संपूर्ण पक्षाला नेतृत्व दिलेलं आहे. त्यांनी आपली स्वतंत्र कार्यशैली ठसवायचं काम या 6 महिन्यात केलेलं आहे. असं असताना त्यांचं म्हणून हेतू पुरस्कार हे विधान काँग्रेसने केलेलं आहे आणि त्याची अजूनही ते माफी मागायला तयार नाही. हे कुठेतरी महिला पुढे जाते. या पुढेगामी महाराष्ट्रात महिलेला साथ द्यायचा हा विचार सोडून जी पहिली महिला उपमुख्यमंत्री आहे ती पुढे जाते. त्यांचा पक्ष बळवान होऊ नये, त्यांचा पक्ष पुढे जातोय म्हणून हे हेतू पुरस्कार केलेलं विधान आहे. त्याचा हा जाहीर धिक्कार नेहमी असणार आहे. आमचा हा जाहीर निषेध, हा आवाज पूर्ण तालुक्यात घुमणार आहे, हा पूर्ण राज्यात पसरणार आहे. प्रदेश महाराष्ट्र काँग्रेसनं जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे आंदोलन चालूच राहणार आहे. या पुरोगामी महाराष्ट्रात नैतिकता राहिलेली नाही. जी ही संस्कृती काँग्रेसने आणलेली आहे ती हीन दर्जाची संस्कृती आहे. महिलेच्या पाठीशी उभे राहणं ही आपली संस्कृती असताना काँग्रेसनं त्याच्या विरोधात काम केलेलं आहे. मी तमाम वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो व काँग्रेस पक्षाने लवकरात लवकर माफी मागावी. त्यांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी असे आवाहन करतो आणि जाहीर निषेध करून थांबतो.